मंडळी, आपल्या भारतात 3 जगप्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. त्यात काश्मीरचं मार्तंड मंदिर, ओरिसातील कोणार्क सूर्य मंदिर, तर तिसरे हे गुजरातमधील मोढेरा सूर्य मंदिर, ज्याला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत. रण ऑफ कच्छच्या ट्रिपचा शेवटच्या दिवशीचं हे शेवटचं लोकेशन आहे. तर हे मंदिर का बांधले गेलेले असावे, तुम्हाला वाटेल हा काय प्रश्न आहे, हो ना? जसे की आपल्याला एवढंच माहिती आहे की मंदिर हे देवस्थान म्हणून ओळखले जाते, पण भारतातील गुजरातमधील हे सूर्य मंदिर ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच खगोलशास्त्रीय विज्ञान आणि आध्यात्मक कलात्मक प्रभुत्वाचे उदाहरण म्हणून बांधले गेलेले हे एकमेव मंदिर आहे. कसं काय? तर चला मंदिर बघता बघता हे समजून घेऊया. गुजरातचे सोळंकी वंशीय राजकर्ते हे सूर्यवंशी होते आणि सूर्यदेवताची कुलदेवता म्हणून पूजा करत. त्यामुळे सोळंकी राजा भीमदेव यांनी 1024 ते 25 मध्ये पुष्पवती नदी किनारी या सूर्य मंदिराची स्थापना केली गेली असावी असे मानले जाते. इथे शिलालेख आहे, पण शिलालेखाच्या स्थितीमुळे ते बांधले कोणी आणि कधी याचा ठोस पुरावा अजून मिळालेला नाहीये. तर चला आता मुख्य मंदिराकडे जाऊयात. तर हेच आहे ते खगोलशास्त्रीय विज्ञानाने भरलेले त्या काळचे आपल्या भारतातील हे अलौकिक सूर्य मंदिर. इथे आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दिसत आहे हे सूर्यकुंड. याला पौराणिक दंतकथेमुळे रामकुंड असे पण म्हटले जाते. भारत सरकारच्या माहितीनुसार पौराणिक कथेतील स्कंदपुराण आणि ब्रह्मपुराणामध्ये या वास्तूचा उल्लेख आहे. स्कंदपुराणानुसार आजच्या मोढेरा गावाभोवती एक मोठं अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये ऋषीमुनींचे खूप आश्रम होते, म्हणून याला धर्मारण्य म्हणून संबोधले जायचं. तसेच स्कंदपुराणानुसार रावणाचा वध करून अयोध्येत परतणाऱ्या श्रीरामांनी आत्मशुद्धीसाठी त्यांच्या गुरूंना अशी एक जागा दाखवायला सांगितली की जिथे ते हे पापापासून मुक्त होतील. तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना इथे यायला सांगितले होते. प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ केला. नंतर श्रीरामांनी इथे मोढेरक या गावाची स्थापना केली. याच गावाला पुढे मोढेरा असं म्हटलं जाऊ लागलं. श्रीराम इथे आले होते असा लोकांचा विश्वास असल्यामुळे मोढेराच्या सूर्य मंदिरासमोरील कुंडाला रामकुंड असेही म्हटलं जातं. हे सूर्यकुंड इथे सगळ्यात आधी बांधले गेले आणि नंतर हे पुढचे मंदिर. असे म्हटले जाते की या सूर्यकुंडामध्ये अनेक पवित्र नद्यांचे पाणी आणले जात होते आणि इथे सोडले जात असत. या सूर्यकुंडात 108 छोटे मंदिर आहेत. हिंदू धर्मात 108 नंबरला खूप महत्त्व आहे. हे सूर्य मंदिर आहे, पण इथे सूर्यग्रह संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला भेटतील. खगोलशास्त्रानुसार सूर्यासंबंधित म्हटलं गेलं तर सूर्य आणि पृथ्वी यांचं सरळ रेषेतील अंतर 108 सूर्य बसतील एवढं अंतर आहे. याच अंतरामुळे पृथ्वीवरील सगळे जीव आणि सृष्टी सुरक्षित आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं गेलं तर येथील सूर्यकुंडात 12 राशी आणि 9 ग्रह यांचा गुणाकार करून 108 मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. सूर्यकुंड आणि त्याची माहिती घेतल्यानंतर आपण मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी दक्षिण मार्गाने जात आहोत. या दिशेने कुठल्याच मंदिरात प्रवेश नसतो, पण सध्या इथून आहे का हे आपण नंतर समजून घेऊयात. पण हा प्रवेश मार्ग नव्हता तर मग कोणता होता? सूर्यकुंडातून तर आपण इथे येऊ नव्हतो शकत. तर त्या काळी मुख्य प्रवेशद्वार हे उत्तर पूर्वेकडे म्हणजेच ईशान्य भागात होते. इकडे आपल्याला घंटेच्या आकाराचे 2 स्तंभ दिसत आहे आणि त्याला हा प्लॅटफॉर्म म्हणजेच जगती सुद्धा म्हटलं जातं ते दिसत आहे. तर त्याला पायऱ्या सुद्धा आहेत मंदिराकडे प्रवेश करण्यासाठी. या सूर्यकुंडाचं अजून एक महत्त्वाचं समजून घ्यायचं राहिलं तर कुंडात उतरण्यासाठी एकदम खालच्या भागात आपण जर पाहिलं तर एकूण 28 पायऱ्या आहेत. जे सिम्बलाइज करतं की सूर्याला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा कंप्लीट करण्यासाठी 28 दिवस लागतात, म्हणून या 28 पायऱ्या. असे म्हटले जाते की इथल्या सूर्यकुंडात 12 महिने पाणी असते. ही 108 मंदिरे हिंदू देवतांना समर्पित आहेत, ज्यात काही भिंतीत कोरलेली आहेत तर काही तुटलेली आहेत. हवामानाच्या प्रभावामुळे यातली बरीच दैवी शिल्पकला झिजलेली आहे. तर सूर्यकुंडाच्या सभोवतालची 4 प्रमुख मंदिरे म्हणजेच विष्णू, गणेश, शिव आणि देवी शीतल माता आहेत. आता आपण चाललेलो आहोत सभा मंडपात, ज्याला नृत्य मंडप सुद्धा म्हटलं जातं. त्याला जोडणारे आहेत हे कीर्तिस्तंभ.
त्याच्या वरचे आर्च म्हणजे तोरण तुटलेले आहे. सध्या फक्त कीर्तिस्तंभ दिसत आहेत. कुंड आणि मुख्य मंदिर बांधल्यानंतर हे सभा मंडप सर्वात शेवटी बांधलं गेलं. तसेच पूर्वी इथे आतील भागात फक्त पूर्व आणि पश्चिम बाजूने प्रवेश होता, पण सध्या चारही बाजूला प्रवेशद्वार दिसत आहे, असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. सभा मंडपातील 52 पिलर हे वर्षातील 52 हप्ते दर्शवले जातात. मंदिरातील खांबावर अनेक देवदेवता, मदनिका तसेच रामायण महाभारतातील दृश्य कोरलेले आहेत. तसेच दैनंदिन जीवन सुद्धा कोरलेले आहे. आता आपण चाललेलो आहोत मंदिराच्या मुख्य भागाकडे म्हणजे गर्भगृहाकडे. सभा मंडपापासून गर्भगृह हा वेगळा झालेला दिसेल, कारण गर्भगृह हा आधी बांधला गेलेला आहे. द्वारपट्टीला वरती ब्रह्मा, महेश, विष्णू आहेत, तर बाजूच्या पट्टीला अष्टपाल 8 सूर्यमूर्ती आहेत. तसेच द्वारपाल आणि अप्सरा सुद्धा दिसतील. गर्भगृहाच्या या अंतराळातील भागामध्ये आपल्याला पिलरवर काही देवता तर काही अप्सरा आणि त्यांचे दैनंदिन जीवन कोरलेले दिसेल. तसेच याच भागामध्ये आपल्याला काही देवकोष्ठ सुद्धा पाहायला भेटतील, ज्यामध्ये सूर्यदेवता आणि अन्य काही देवता आहेत. गर्भगृहात 24 खांब आहे, जे दिवसातले 24 तास संबोधले जातात. हे आहे खगोलशास्त्रीय विज्ञानाने बांधले गेलेले गर्भगृह. सूर्यग्रहाचे वर्षातले सगळे महत्त्वाच्या घडामोडी जणू काही मंदिराच्या रूपात उदाहरण म्हणून बांधले गेलेले असावे, असे हे मंदिर. गर्भगृहात सध्या मूर्ती नाहीये, कारण परकीय आक्रमणात हे मंदिर तोडले गेले आणि इथली गर्भगृहातली मूर्ती लुटून नेली. कारण सूर्यदेवताची मूर्ती ही सोन्याची होती आणि त्यावर हिरे सुद्धा होते. 7 रंगाच्या घोड्यावर ही मूर्ती विराजमान होती, तर हे 7 रंगाचे घोडे हे इंद्रधनुष्याचे 7 रंगाचे प्रतीक मानले जाते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या स्थानाखाली एक मोठा खड्डा आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर तो तुम्हाला दिसेल. वैज्ञानिक शास्त्रानुसार मूर्ती मॅग्नेटच्या मदतीने हवेत फिरत होती स्वतःभोवती, तर काहींच्या म्हणण्यानुसार खाली सोने नाणे हे लपून ठेवले होते, जे परकीय आक्रमणात चोरून नेले. खगोलशास्त्रीय विज्ञानानुसार हे मंदिर कर्करेषेवर बांधले गेलेले आहे. इथे आपल्याला कर्करेषेचे मार्ग सुद्धा दिसत आहेत, तर या सरळ रेषेत मूर्ती मध्यभागी येते. तर मंदिर कर्करेषेवर बांधल्यामुळे वर्षातून 2दा म्हणजे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी सूर्याची पहिली किरण या गर्भगृहाच्या मूर्तीस्थानी पडते, ज्याला वर्षा म्हणतात. तर का? कारण यावेळी दिवस आणि रात्र एक्झॅक्टली इक्वल म्हणजे 12 तासाचे असतात, त्याला इक्विनॉक्स म्हणतात. तसेच सूर्य एक्झॅक्टली 0 डिग्रीवर पूर्वेला उगवतो, त्याला वर्षापूर्व म्हटले जाते. म्हणजे सूर्यकिरण हे पृथ्वीच्या ट्रॉपिक ऑफ इक्वेटोरियल लाईनवर पडतात. इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपल्याला अंडरग्राऊंड चोरवाटा सुद्धा पाहायला भेटतील, ज्या इथल्याच मंदिरांना जोडतात. तर मंदिर हे कर्करेषेवर बांधले गेले असल्यामुळे ग्रीष्म संक्रांती म्हणजेच 21 जून हा दिवस, तर 21 जून हा दिवस वर्षातील सगळ्यात मोठा दिवस असतो. सूर्य हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर असतो. सूर्य कर्कवृत्तात थेट डोक्यावर येतो आणि आपली सावली जमिनीवर पडत नाही. आपलीच काय, मंदिराची सावली सुद्धा जमिनीवर पडत नाही. तर असे आहे हे ॲस्ट्रोनॉमी टेम्पल, जे कर्करेषेचे उगमस्थान मानले जाते. आणि मंडळी, कर्करेषा ही दरवर्षी बदलत असते. मंदिर हे पंचरथी असून मारू गुर्जरा शैलीत दगडात दगड गुंतवून चुन्याचा वापर न करता बांधले गेलेले आहे. मंदिराच्या भोवताली सूर्याच्या 12 मूर्ती आहेत, जे 12 महिने संबोधले जाते वर्षातले. पार्वतीचे 10 अवतार आहेत, तसेच काही देवता आणि 8 लोकपाल आहेत. इथे हत्तीपट्टी दिसत आहे, ज्यात हत्ती 364 आणि 1 सिंह म्हणजेच इक्वल टू 365, जे वर्षाचे दिवस म्हणून संबोधले जाते.
तर अशा या सूर्य मंदिरात अजून एक रहस्यमय मंदिर आहे, ते हे इथले शिव मंदिर। रहस्यमय का, तर चला जाणून घेऊयात। पाहताना हे शिव मंदिर आणि त्यातले शिवलिंग फार नॉर्मल आहे असं वाटतं, पण तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच्या आतमध्ये आहे एक अदृश्य शिवलिंग, म्हणजेच मुख्य शिवलिंगाच्या बाजूने खाली अजून 5 छोटे शिवलिंग आहेत, जे पंचभूताला समर्पित आहेत, ज्यामध्ये आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी समर्पित आहे। तर मंडळी, असे आहे गुजरातमधील मोढेरा सूर्य मंदिर, जे खगोलशास्त्रानुसार बांधले गेलेले आहे। सौर्य घटना या मंदिरात सामील केले गेलेले आहेत। असं वाटतं जणू काही हे मंदिर सूर्य देवतांचे नसून सूर्यग्रहाच्या महत्त्वाच्या घडामोडीचे उदाहरण म्हणून बांधले गेलेले असावे। आपण फक्त आणि फक्त या सूर्यग्रहामुळे जिवंत आहोत। हवामान, झाडे, पशु, पक्षी, दिवस, रात्र, तास हे सगळं काही सूर्यामुळे संभव आहे आणि म्हणूनच मानवसृष्टी जिवंत आहे। तर अशा या सौर्य घटनावर खगोलशास्त्रानुसार बांधलेल्या या मंदिराला 2014 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान मिळालेला आहे। मंडळी, मुख्य मंदिर तर आपलं बघून झालेलं आहे, पण याच परिसराच्या आवारामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे मंदिराच्या आतमध्ये एंट्रीलाच आपल्याला इथे लेफ्ट साईडला हे दिसत आहे शिल्पकलेचे संग्रहालय। इथे आपल्याला बराच प्रमाणात तोडफोड केलेल्या तर काही जीर्ण झालेल्या दगडी शिल्पकला दिसतील। तर का आहेत त्या एवढ्या प्रमाणात? तर या मंदिरावर परकीय आक्रमण झालेले आहे। त्यात पहिले मोहम्मद गजनवी यांनी या मंदिराची तोडफोड केली, नंतर लगेचच मंदिराची पुनर्बांधणी सुद्धा केली होती सोळंकी राजाने। पण पुन्हा अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणात मंदिराचे खूप नुकसान झाले। तर या सगळ्या आक्रमणात तुटलेल्या वास्तुकला, शिल्पकला इथे आणून ठेवली।
माझं तर असं म्हणणं आहे की आपण मंदिरात जाण्याच्या अगोदर या सगळ्या शिल्पकला बघून घ्यायला हव्यात, कारण मंदिरात ज्या काही आपल्याला शिल्पकला पाहायला भेटतील त्याच्यातल्या बऱ्याच प्रमाणात आपल्याला शिल्पकला इथं पाहायला भेटतील, जेणेकरून आपल्याला त्या शिल्पकला समजायला मदत होईल. तर इथे आला तर नक्की या वास्तूला तुम्ही भेट द्या, या शिल्पकला संग्रहालयाला भेट द्या. तर इथे आलात आणि तुम्हाला शिल्पकलेची खरंच आवड असेल तर नक्की या संग्रहालयाला भेट द्या अगोदर, म्हणजे आपल्याला वास्तू समजून घ्यायला थोडीफार मदत होते. तर मंडळी, अशा प्रकारे आपली रण ऑफ कच्छची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आजचं हे सन टेम्पल, मोढेराचं सन टेम्पल हे शेवटचं लोकेशन होतं आणि या ट्रिपमध्ये असेच आपण ऑफबीट लोकेशन केलेले आहे. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकेशन सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा. टाटा.